मरणाही आधी राहिलो मरोनी, मग केले मनी होते तैसे. आता तुम्ही पहा आमुचे नवल, नका वेचू बोल वायावीन. मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानराज माऊली, अखिल विश्वाचे परमार्थ प्राण, वैराग्य शिरोमणी ज्ञानेश प्रिय जगद्गुरु श्री तुकोबाराय, स्वानंद सुख निवासी गुरुनाम गुरु सद्गुरु श्री जोग महाराज आदी करून सर्व संतांच्या चरणी साष्टांग नमन करून, भगवान स्वयंभू सत्यदेव महाराजांच्या चरणी वंदन करून, उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. या कीर्तन निरूपणासाठी जगद्गुरु श्री तुकोबारायांच्या सकल विश्वाला इंद्रायणी मातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग गाथेतील एक 3 चरणाचा अभंग आपल्या पुढे गायलेला आहे. प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु श्री तुकोबाराय पारमार्थिक जीवनामध्ये झालेलं परिवर्तन स्वानुभवानं कथन करतायत. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगाला स्पर्श करण्यापूर्वी कार्यक्रमाच्या निमित्ताचा परिचय करून देणं माझं कर्तव्य आहे. आपल्या या पुण्यभूमी असलेल्या अवसरी खुर्द वायळ मळा या अत्यंत पवित्र भूमीमध्ये चालत असलेला हा भव्य दिव्य अशा प्रकारचा अखंड हरिनाम उत्सव आणि या उत्सवातील आजची द्वितीय दिवसाची चिंतन सेवा सप्ताह संयोजन समितीच्या वतीनं आणि हरिभक्तीपरायण आदरणीय श्री संजू शेठ वायळ यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्याकडे प्राप्त झालेली आहे. आजचा दिवस वारकरी संप्रदायामध्ये अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो. वारकरी संप्रदायाच्या मंदिराच्या कलशस्थानी विराजित असलेले जगद्गुरु तुकोबाराय यांचं वैकुंठ गमन आजच्या दिवशी झालेलं असल्यामुळं आजचा हा फाल्गुन वद्य द्वितीयेचा दिवस वारकरी संप्रदायातील प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये तुकोबारायांच्या विषयी एक विशेष अशा प्रकारचा जिव्हाळा निर्माण करण्याचा दिवस आहे. इथं येण्याच्या अगोदर तसा मी वेगळा अभंग ठरवून आलो होतो, हे प्रामाणिकपणे सांगतो, गादीवर उभा राहून वेगळा अभंग ठरवून आलो होतो. पण इथं आल्यानंतर जगद्गुरु तुकोबारायांची प्रतिमा डोळ्यासमोर आहे आणि मग महाराजांची प्रतिमा डोळ्यासमोर आल्यामुळं इतर कोणत्या विषयाला हात घालण्यापेक्षा जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवन चरित्राचा विचार करण्याचा मानस झाला. विठ्ठला 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 विठ्ठला. सुंदर अशा प्रकारच्या वातावरणामध्ये आळंदीकर गुरुबंधूंच्या उपस्थितीमध्ये ऐकणाऱ्या ग्राहिक श्रोत्यांच्या प्रसन्न उपस्थितीमध्ये आपल्याला प्राप्त असलेला वेळ महाराजांच्या अभंगाचं चिंतन करण्यात घालवायचा आहे. वारकरी संप्रदायामध्ये ही कीर्तनाची साधना सर्वश्रेष्ठ साधना मानलेली आहे. पहा, कीर्तन साधना ही वारकरी संप्रदायातली सर्वोच्च साधना आहे आणि ही साधना भगवान पंढरीनाथाला प्राणापेक्षा जास्त आवडणारी आहे. देवाला कीर्तनाची साधना प्राणापेक्षा जास्त आवडते. तुका म्हणे त्याला गोडी कीर्तनाची, नाही अनेकांची प्रीत ऐसी. महाराज सांगतात देवाच्या अंतःकरणात हरिकथेविषयी अपार प्रीती आहे. हरिकथेची आवडी देवा करीतो सेवा. देवाच्या अंतःकरणात हरिकथेविषयी अपार प्रेम असल्यामुळं या हरिकथेचं आयोजन करणारा प्रत्येक भाविक भगवंताच्या प्रसन्नतेला पात्र आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. अशी हरिकथा आपण या ठिकाणी श्रवण करत आहात. ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या मुखातून निघालेलं पवित्र वाङ्मय अंतःकरणापर्यंत घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न आहे. इथं उभं राहिलेल्या व्यक्तीनेही तोच प्रयत्न करावा आणि ऐकायला येणाऱ्या भाविकांनी सुद्धा तीच अपेक्षा करावी. जगद्गुरु तुकोबारायांचे ज्ञानोबारायांचे शब्द आपल्या कर्णविवरांच्या द्वारा अंतःकरणाच्या पटलापर्यंत जावे आणि अंतःकरणापर्यंत गेलेल्या संतांच्या शब्दाने आपलं जीवन आंतरबाह्य उजळून टाकावं. विठ्ठला विठ्ठला सांप्रत कालामध्ये कीर्तनाचा स्तर थोडासा घसरलेला पाहायला सापडतो. कीर्तनाचं माध्यम बऱ्याच वेळेला लोकांनी मनोरंजनासाठी केलेलं पाहायला सापडतं. पण कीर्तन हे मनोरंजनाचं साधन नसून मनोमंथनाचं साधन आहे. इतर ठिकाणी भरकटणाऱ्या मनाला भगवंताच्या चरणाजवळ स्थिर करण्याचं माध्यम म्हणजे हरिकथा आहे. पण तुकोबाराय सांगतात कलियुगातल्या लोकांचं दुर्दैव असं आहे, कलियुगातल्या लोकांना देवाचं चरित्र आवडत नाही, विनोदाची कथा आवडते. विठ्ठला विठ्ठला देवाचे चरित्र नावडे सर्वथा, विनोदाची कथा गोड वाटे.
कथा गोडवाट देवाचे चरित्र नावडे किंवा नाठवे सर्वथा विनोदाची कथा गोड वाटे. महाराज सांगतात ज्या कथेमध्ये विनोद केला जातो, अलीकडचा शब्द वापरू का, पांचट बोललं जातं, ही कीर्तन लोकांना आवडतात. पण महाराज सांगतात मी गाथा निर्मितीचा जो उपक्रम हाती घेतला तो गाथा लोकांची करमणूक करण्यासाठी लिहिला नाही. माझ्या गाथ्यातल्या एखाद्या अभंगाला डोळ्यासमोर ठेवून कुणीतरी आपल्या हिताचं साधन करावं याच्याकरता गाथेची निर्मिती केली. हितावरी यावे कोणी बोलिलो या भावे, कोणी हितावरी यावे या भावे बोलिलो. माझ्या अभंगाला दीपस्तंभासारखं डोळ्यासमोर ठेवून एखाद्या का होईना माणसानं जर आपलं हित प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला, तुकोबराय सांगतात माझा गाथा सफल झाला. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. जगद्गुरु तुकोबरायांचं थोडंसं पारमार्थिक जीवन आपल्याला आजच्या अभंगातून पाहायचं आहे. महाराजांनी आपल्या पारमार्थिक जीवनातली झालेली परिवर्तनं स्वानुभवानी बोलून दाखवलेली आहे. परमार्थाची साधना करत असताना त्यांनी काय केलं आणि काय मिळवलं याचा लेखाजोखा हिशोब महाराज या आजच्या अभंगातून बोलून दाखवतात. पण वारकरी संप्रदायाचा असा एक नियम आहे, आपण करत असलेली साधना लोकांना सांगू नये. असा नियम आहे बरं. अमानित्वम अदंभित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्योपासनम शौचम स्थैर्यमात्मविनिग्रह. तिथल्या अदंभित्व पदावरचं व्याख्यान जर ज्ञानोबरांचं आपण बारकाईनं पाहिलं, परमार्थ उघडा केलेला माऊलींना आवडत नाही. पहा, आपण करत असलेली परमार्थाची साधना सहज कोणापाशी उघडी करत जाऊन. शेतकरी शेतामध्ये धान्य पेरतो, बियाणं पेरतो, पण शेतकऱ्याची पेरण्याची एक हातोटी असते. पहा, शेतीमध्ये पेरलेलं बी शेतकरी कधी उघडं ठेवत नाही, ते झाकून टाकायची पद्धत आहे. आमच्याकडे मराठवाड्यात त्याला रासनी करणं म्हणतात. रासनी करावी लागते, कारण ते बीज जर उघडं राहिलं तर कोणीतरी पाखरं खाऊन जातील, जास्त पाणी आलं तर वाहून जाईल, कुणी चिल्ली लेगई दिल्ली लेगई अशी त्याची अवस्था होईल. उघडं पडलेलं बी उगवेल की नाही सांगता येत नाही. बियाला उगवणक्षम होण्यासाठी, अंकुर दशेला येण्यासाठी त्या बियाला स्वतःला मातीत पुरून घ्यावं लागतं. तसं आपल्या परमार्थ साधनेला अंकुर यावा असं वाटत असेल, स्वतःला झाकलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. नाना कृषी वळू आपुले पांघुरवी पेरिले तैसे झाकी निपजले दान पुण्य. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात ज्ञानोबराय बोलतात, शेतकरी जसं पेरलेलं बी उघडं ठेवत नाही, झाकून टाकतो, मातीनं झाकून टाकतो, तशी आपली परमार्थाची साधना झाकून ठेवावी. न सांगावे वर्म ज्यांनी असू द्यावा भ्रम. महाराज सांगतात आपल्या परमार्थिक जीवनाचं वर्म सहसा लोकांना सांगू नये. आता ज्ञानोबरायांची अशी इच्छा आहे की सांगू नये, आणि तुकोबराय आपलं जीवन या ठिकाणी उघड करताना दिसत आहेत. नेमकं काय गृहीत धरायचं? परमार्थिक जीवन लोकांसमोर उघड करू नये हे बरोबर आहे, पण तो नियम तुमच्या माझ्यासाठी आहे. तुमच्या माझ्यासारख्या परमार्थ करणाऱ्या सामान्य साधकासाठी तो नियम आहे. जगाला परमार्थाचं वळण लावणाऱ्या तुकोबरायांना नियमात बांधता येत नाही. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. एखादं रोपट ज्यावेळेस छोटस असतं त्यावेळेस त्या रोपट्याला कुंपण लावावं लागतं. त्या रोपट्याचं संरक्षण करण्यासाठी त्याला कुंपण लावणं बरोबर आहे, पण एखादा महावृक्ष आहे, मोठा वड आहे, त्याला कोणी कुंपण लावतं का? तसं जगद्गुरु तुकोबराय हे समस्त परमार्थिकाचे आधार वड आहे. तुकोबराय हा परमार्थाचा सगळ्यात मोठा साधकाचा आधार आहे. म्हणून या आधार वडाला कुंपणाची गरज नाही. उलट तुकोबरायांसारख्या साधू पुरुषांनी आपले अनुभव जगाच्या समोर व्यक्त केले पाहिजे. का? तुकोबरायांच्या अनुभवाला नकाशासारखं डोळ्यासमोर ठेवून साधक आपली परमार्थाची वाटचाल करू शकतो. म्हणून महाराजांसारख्या सत्पुरुषांनी, संत महापुरुषांनी आपली अनुभूती जगाला सांगितली पाहिजे. पण व्यवहारात असं होत नाही महाराज. संसारातले सामान्यातले सामान्य अनुभव सुद्धा माणसं एकमेकाला सांगत नाहीत. पहा, संसारातले अनुभव सुद्धा झाकण्याची माणसाची प्रवृत्ती आहे. आमच्याकडे असं म्हणतात, काही स्त्रियांचे अनारसे फुटत नाही म्हणतात. अनारसे कळतात का? इकडे दिवाळीच्या फराळात केले जातात. पहा, अनारसे जुनं ज्ञान असतं, पाकाचं ज्याला सूत्र म्हणतात, ते गावातल्या एखाद्याच महिलेला पद्धतशीरपणे ते अनारसे करता येतात. मग कधी कधी शेजारीन विचारायला जाते, मला त्याचं सूत्र सांगता का म्हणते. ती माऊली म्हणते सांगत नाही, तुझ्या घरी येते करून देते म्हणते. का? तिला सांगितलं की हिचं महत्व गावातलं कमी होतं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपण लोकांना सांगत नाही. पण परमार्थ साधना, मोक्ष साधना, मोक्षाचं साध्य प्राप्त करून देणाऱ्या साधना संतांनी उघडपणे जगाला बोलून दाखवल्या. म्हणून तर त्यांना उदार म्हणतात. संत
उदार संत उदार उदार संत उदार उदार संत उदार उदार भरले अनंत भांडार भरले आनंद भांडार संत उदार उदार संत उदार उदार भरले आनंद भांडार भरले आनंद भांडार संत उदार उदार संत उदार 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 संत उदार उदार भरले अनंत भांडार आपल्याकडे असणार अनुभवाचं भांडार संत अवतार यानं जगाच्या समोर मोकळं करतात पहा. जसं पाऊस वर्षाव करत असताना विचार करत नाही आपल्याला हागणदारीत पडायचंय, माळ रानावर पडायचंय का सुपीक जमिनीत पडायचंय, नाही विचारित मेघ हागणदारी शेत. पाऊस वर्षाव करत असताना जसा सगळ्या सृष्टीवरती समान वर्षाव करतो तसे जगद्गुरु तुकोबाराय आपले अनुभव जगाच्या समोर व्यक्त करतात. कारण महाराजांना हे ज्ञात आहे की कोणाचे तरी अनुभव डोळ्याच्या समोर असल्याशिवाय साधकांना वाटचाल करता येत नाही. म्हणून अनुभवे आले अंगार ते या जगात तसे. महाराज सांगतात माझ्या परमार्थिक जीवनात झालेली परिवर्तन मी अनुभवाने जगाच्या समोर मांडतो. संतांचा आणि आपला थोडासा बदल आहे. संत आलेले अनुभव जगाला सांगत असतात आणि आपण पाठ करून बोलत असतो विठ्ठला विठ्ठला संत त्यांना आलेली अनुभूती जगाला सांगतात. आपण पाठांतर करून सांगतो, अभ्यास करून सांगतो. एका गावामध्ये कुटुंब नियोजनाची माहिती देण्याकरता 3 महिला एका गावामध्ये आल्या आणि मग लोकांना सांगू लागल्या कुटुंब लहान सुख महान, 2 घर 2 मुलं घर फुलं वगैरे वगैरे त्यांचे ते ठरलेले स्लोगन असतात. बराच वेळ त्यांनी गावामध्ये त्याची जाहिरात केली. गावात एक 80-85 वर्षाची आजी बसलेली होती. सगळं बिचारी ऐकत होती. त्यांचं ऐकून झाल्यानंतर आजीला त्याच्यातल्या एकेला विचारलं बाई ग तुला किती मुलं आहेत, किती छान माहिती दिलं, तुला मुलं किती आहेत. ते म्हणले, त्यांनी बोलायला सुरुवात केली आजी अजून माझं झालेलं नाही. पहिलीनं उत्तर काय दिलं, अजून माझं झालेलं. बर. दुसऱ्या स्त्रीला प्रश्न विचारला तुला किती मुलं आहेत. ती म्हटली माझं लग्न झालंय पण मी लग्न झाल्याबरोबर येती जातीला जी माहेरला आले ते नांदायला पुन्हा गेलेच नाही. आजीनं ऐकून घेतलं. बर. तिसरीला विचारलं तुझी काय अवस्था आहे. तिसरी म्हटली हे बघा माझं लग्न झालं होतं पण माझं लग्न झाल्याबरोबरच माझे पती देवाघरी गेले. जुन्या काळात त्याला बाल विधवा म्हणायचे पहा. तशी मी बालविधवा आहे म्हणून मुलं होण्याचा संबंध नाही. आजीनं तिघींचं बोलणं ऐकून घेतलं आणि बोलायला सुरुवात केली तुमच्या कुटुंब नियोजनाच्या माहितीला किंमत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. कारण ज्या गोष्टीची अनुभूतीच नाही ते जगाला सांगणं म्हणजे जरा जास्तच आघोरीपणाचं आहे. पण तुकोबारायांसारखे साधू पुरुष आपल्याला आलेले अनुभव जगाला सांगतात. तुका म्हणे चाखुने सांगे मज अनुभव आहे. तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव. शब्दाचे गौरव कामा नये. फक्त शब्दाचे जोड करता आले, महाराजांचे अभंग पाठांतर करता आले, सुंदर तुमच्या समोर पोपटासारखं बोलता आलं म्हणजेच ती अनुभूती आपल्याला आलेली असेलच. सांगता येत नाही. तुकोबारे सांगतात पोपट फार छान बोलतो. अनुभवाशिवाय जे बोलणं आहे महाराज त्याला बडबड म्हणतात. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडे वाणे अथवा सत्य. शिकविले तैसे पडो जाणे पुंसा तैसे नाही दशा साच अंगे. पोपटाला फार छान बोलता येतं पण पोपट तेच बोलतो ते त्याला जे शिकवलेलं आहे. पण तुकोबारे सांगतात माझं बोलणं तसं नाही. महाराजांचा प्रत्येक शब्द प्रत्येक अक्षर हे अनुभवाच्या रसामध्ये परिपूर्ण असं भिजून बाहेर आलेले पहा. संतांच्या मुखातून आलेली वाणी अनुभव सिद्ध आहे. म्हणून आजच्या अभंगात जगद्गुरु तुकोबाराय पारमार्थिक जीवनातला अनुभव आपल्याला सांगतात की मी हे केलं आणि मला अशी अशी फलश्रुती मिळाली. महाराजांच्या जीवनाकडे जर आपण बारकाईनं बघितलं तर तुकोबारायांच्या जीवनाचे 2 अत्यंत विरुद्ध टोकं आपल्याला पाहायला सापडतात. महाराजांचं जीवन सामान्यतः 3 टप्प्यामध्ये आपल्याला सांगता येणं शक्य आहे. प्रारंभिक जीवन आहे संसारी तुकोबारायांचं, मधलं जीवन आहे साधक तुकोबारायांचं आणि शेवटचं जीवन आहे सिद्ध तुकोबारायांचं. विठ्ठला 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 विठ्ठला. आता महाराजांच्या
जीवनाचे हे 3 टप्पे आपल्याला समजण्यासाठी बरं ते सिद्धच आहे. तनु मानवी दिव्य रूपीच केली, तुका भासला मानवी वेशधारी, सगळं खरंय. पण समजण्यासाठी हे 3 टप्पे ध्यानात धरा. प्रारंभिक अवस्थेत तुकोबरांनी काही काळ प्रपंचाचाही अनुभव घेतला. प्रपंच रचना सर्वही भोगुनी त्या गेले आणि मग प्रपंचाच्या काळात तुकोबरांना अतोनात वेदना आणि दुःख सहन करावं लागलं. एकेकाळी फार मोठी श्रीमंती अनुभवलेली तुकोबराय, पण तुकोबरांची अन्न दशा झाली, खायला काय नाही अशी अवस्था महाराजांच्या जीवनात आहे. काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे, काय खावे आता कोणीकडे जावे. गावात राहावे कोण्या बळे, गावात राहावे कोण्या बळे, कोण्या बळे कोपला पाटील गावीचे हे लोक, कोपला पाटील गावीचे हे लोक. गावात राहावे कोण्या बळे, गावात राहावे कोण्या बळे, कोपला पाटील गावीचे लोक, कोपला पाटील गावीचे लोक. काय खावे आता कोणीकडे जावे, गावात राहावे कोण्या बळे, कोपला पाटील. महाराज सांगतात अन्न दशा झालीये. एक पत्नी अन्न करून महाराजांच्या समोर गेली. महाराज स्त्री एकी अन्न करिता मेली. तुकोबरांचे एक चिरंजीव त्या दुष्काळाच्या भीषण आगीमध्ये महाराजांचे एक चिरंजीव निघून गेले. पहा, आपला तर 3 रुपये 12 आण्याचा प्रपंच असतो, फुंकला तर उडून जाईल. एवढा मोठा तुकोबरांचा संसार, कितीतरी गावची महाजनकी, सावकारी, गर्भ श्रीमंत असलेले तुकोबराय, पण महाराजांच्या आयुष्यात दुष्काळ आला आणि तुकोबरांना फार वेदना सहन कराव्या लागल्या. महाराज बोलायला लागले, देवा मी माझ्या जीवनातल्या दुःखाचा पाडा जर एखाद्या दगडासमोर सांगितला ना, तो दगड सुद्धा पाझरेल इतकं दुःख माझ्या आयुष्यात आहे. अनेक दुःखे सांगू किती, सकळ संसाराची स्थिती, न साहे पाषाण फुटती, भयकापचित्ती भरलासे. म्हणजे प्रारंभिक जीवनात तुकोबरांनी फार दुःख अनुभवलं, पण तुकोबराय तेवढ्यावर थांबले नाहीत. पहा, त्या प्रपंचाच्या उद्विग्नतेच्या उदरातून तुकोबरांच्या जीवनामध्ये वैराग्याचा प्रवेश झाला आणि महाराजांची भगवत प्राप्तीची साधना सुरू झाली. महाराजांनी भगवंताच्या प्राप्तीची अशी काही दिव्य साधना केली की त्या साधनेच्या जोरावर तुकोबराय जगातला सगळ्यात मोठा उद्घोष करतात. पहा, अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा, अनुरेनो या थोकडा, थोकडा, थोकडा. तुका आकाशा एवढा, तुका आकाशा एवढा, गिळोने सांडिले कलेवर, गिळोने सांडिले कलेवर, तुका आकाशा एवढा, आकाशा एवढा. दशेमध्ये जे तुकोबराय आपल्या दुःखाचा पाडा वाचतात, त्याच तुकोबरांची ही भाषा आहे. एखाद्या व्यक्तीच्या जीवनात झालेलं एवढं परिवर्तन जगात दुसरीकडे कुठं पाहायला मिळणार नाही. हा उद्घोष जो महाराजांनी केलाय, त्यांच्या पूर्वीही कुणी केला असेल की नाही माहिती नाही, पण आजपर्यंत कोणाला करता आला नाही. यासाठी केला काय साधना केली महाराज, तुकोबरांची साधना. तुकोबरांच्या अंतःकरणात भगवत प्राप्तीची साधना करण्याविषयी तीव्र वैराग्य निर्माण झालं. भंडारा, भामचंद्र आणि घोराडेश्वर या तिन्ही डोंगराचा महाराजांनी आश्रय करायचा आणि सदा सर्वकाळ भगवंताच्या प्राप्तीची साधना करायची. त्या साधनेच्या जोरावर तुकोबरांच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला आणि महाराजांच्या जीवनात सिद्ध दशा प्राप्त झाली. तुकोबराय सिद्ध झाले आणि मग सिद्ध अवस्थेत प्राप्त झाल्यानंतर महाराजांनी जगताच्या कल्याणासाठी पुन्हा गाथा निर्मितीचं कार्य हाती घेतलं. पहा, हरिभक्तीचा महिमा विशेष वाढविला, विरक्ती ज्ञानाचा ठेवा उघडेला, जगतोद्धारा लागे उपाय सुचविला, निंदक दुर्जनांचा संदेह निरसिला. महाराजांनी किती मोठं कार्य केले, एवढी मोठी गाथा जगाच्या हातात दिली, महाराजांचं सिद्ध जीवन झालं. पण नेमकं तुकोबरांच्या भक्ती साधनेचं रहस्य काय असेल? कारण भक्ती तर आपणही करतो ना,
अनेक वर्षापासून आपण भक्ती करतो, वारी करतो, उपास तापास व्रत वैकल्य वारी नामस्मरण दिंडी सप्ताह वगैरे वगैरे सगळंच चाललेलं आहे आपलं, पण आपल्या जीवनात असं परिवर्तन झालेलं दिसत नाही. पण महाराजांचं जीवन इतकं आमूलाग्र बदलून गेलं, काही साधकांच्या अंतःकरणात कुतूहल निर्माण झालं, हे नेमकं केलं काय, एवढं परिवर्तन होण्यासाठी महाराजांनी केलं काय. म्हणून हे सगळे साधक देहू क्षेत्री तुकोबारांना त्यांचं जीवनपट विचारण्याकरता गेले. महाराज कृपा करून तुमच्या जीवनाचे काही पदर आमच्या समोर उलगडून दाखवा. आणि मग त्या साधकांच्या समोर तुकोबाराय आपली साधना बोलायला प्रारंभ करतात पहिल्या चरणापासून. मरणारी राधी राहिलो मरणी, मरणाधी राहिलो मरोणे, मरणाही आधी राहिलो मरोने, मग केले मनी होते तैसे. तुकोबाराय सांगतात माझ्या देहाला नैसर्गिक मृत्यू येण्याच्या अगोदरच मी एकदा मेलो आणि मग मनात होतं ते केलं. आता ही भाषा मोठी विचित्र आहे तुकोबारांची. मरण येण्याच्या आधीच मेलो म्हणतात आणि मग नंतर मनात होतं ते केलं. मरणाही आधी राहिलो मरोने, आपल्याला येणारं जे नैसर्गिक मरण आहे, सूक्ष्म देह आणि आपला स्थूल देह याचा संबंध विच्छेद होणं, हेच मरण आहे की नाही. आपली प्राण ज्योत या देहातून बाहेर जाणं याला आपण मरण समजतो. पण तत्वज्ञानाच्या प्रांतामध्ये देहाची आसक्ती संपणं, मी देह नाही या बोधावरती आरूढ होणं, हे सुद्धा तात्विक दृष्टीने एक प्रकारचं मरण आहे. तुकोबाराय सांगतात देवाची भक्तीची साधना करत असताना देहावरचं प्रेम पहिलं कमी व्हावं लागतं. देहावरची प्रीती कमी झाल्याशिवाय देवावर प्रेम करता येत नाही आणि प्रेम केल्याशिवाय देवाची भक्ती घडत नाही. भक्ती म्हणजे नेमकं काय, अंतःकरणातलं समग्र प्रेम पांडुरंगाच्या चरणी अर्पण करणं म्हणजे भक्ती करणं आहे. विठ्ठला विठ्ठला नारद महर्षींनी भक्ती सूत्रामध्ये एक भक्तीची छान व्याख्या आपल्याला सांगितली पहा. सात्वस्मिन् परम प्रेम रूपा, परमात्म्याच्या संबंधानं अंतःकरणामध्ये असणारं व्यापक प्रेम त्याला भक्ती असं म्हणतात. आता आपल्या प्रेमाचा थोडा विचार करा, आपलं प्रेम कुठे कुठे गुंतलेलं आहे. अन्य ठिकाणी गुंतलेलं प्रेम सगळं एका जागेवर करायचं आणि एका जागी केलेलं प्रेम देवाला द्यायचं, त्यावेळेस भक्ती होते. पहा, आपलं पहिलं प्रेम देहावर आहे, बरोबर आहे की नाही, आपल्या स्वतःच्या शरीरावर. दुसरं प्रेम आपल्या देह संबंधियावर आहे आणि आपलं तिसरं प्रेम नाशवान वस्तूवर आहे. पहा, या तीन गोष्टीमध्ये माणसाच्या प्रेमाचं विकेंद्रीकरण झालंय. त्याला काय म्हणतात, डिसेंट्रलायझेशन. विकेंद्रित झाली आपल्या प्रेमाची वृत्ती, म्हणून देवाला देण्याकरता प्रेम शिल्लकच राहिलं नाही. आणि मग हृदयात देवाच्या विषयी प्रेम नसेल, बाहेरून कितीही अवडंबर करा त्याला भक्ती म्हणता येत नाही. विठ्ठला विठ्ठला कारण या त्रिभुवनाचा अधिपती जर आपल्याला अंकित व्हावा असं वाटत असेल, ताब्यात यावा असं वाटत असेल, तर त्याला जिंकण्याचं एकच भांडवल आहे, त्याला प्रेम म्हणून. आणि त्याच्या घरी तेवढ्याच एका गोष्टीचा दुष्काळ आहे, बाकी सगळं आहे. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, हाती दुष्काळ तयाला, थोर प्रेमा
मनापासून महाराजांसाठी सगळे टाळ्या, मनापासून. सुंदर, फार गोड. थोर प्रेमाचा भुकेला तुकोबरे सांगतात, परमात्म्याला प्रेमाची फार मोठी भूक लागलेली आहे. आपल्याला भूक पदार्थांची असते, हा वस्तूंची भूक आहे आपल्याला, पण देवाला प्रेमाची भूक आहे. पहा, प्रेम का भूका हूं मैं, प्रेम ही एक सार है, प्रेम से जो कोई भजे भव से बेड़ा पार है. देवाची उपासना भक्ती करत असताना त्या भक्तीचं भांडवल म्हणजे प्रेम आहे. पहा, आता प्रेम तर आपलं इतकं विखुरलेलं आहे, विखुरलेलं सगळं प्रेम एका जागी करायचं आणि ते देवाला देऊन टाकायचं. जसं आपल्या अंतःकरणाचे जे सूत्र आहेत, एक एक धागा आपण असा एकाला देऊन टाकला. एक धागा शरीराला दिला, एक देह संबंधी याला दिला, एक आपल्या संपत्तीला दिला, नाशवान पदार्थाला दिला. सगळ्या ठिकाणी विखुरलेले धागे एकत्र करायचे. एकत्र झालेल्या धाग्याची एक चांगली दोरी, पक्की दोरी तयार करायची आणि तयार झालेली दोरी भगवंताच्या चरणाला बांधायची. त्याला भक्ती म्हणतात. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठ्ठला विठ्ठला. माणसाचं पहिलं प्रेम स्वतःच्या देहावर आहे. देहावरचं प्रेम कमी व्हावंच लागतं, त्याच्याशिवाय भक्ती होतच नाही. पहा, होतच नाही. तुका म्हणे व्हावे देहाशी उदार, रखुमा देवीवर जोडावया. देहाचं औदासीन्य धारण केल्याशिवाय आपल्याला भक्त ही पदवी येऊच शकत नाही. भक्त ऐसे जाना, ज्यांचं देहावरचं प्रेम कमी झालेलं आहे त्यांनाच भक्त म्हणतात. अगोदर देहावरचं प्रेम कमी झालं पाहिजे. आपलं देहावर किती प्रेम आहे महाराज. देहाच्या संबंधानं माणसाच्या अंतःकरणात 3 वासना आहे. पहिली वासना आहे त्याला सौंदर्य वासना म्हणतात, दुसरी वासना आहे तिला बल वासना म्हणतात, आणि तिसरी वासना आहे तिला पावित्र्याची वासना असं म्हणतात. माझा देह सुंदर असावा अशी प्रत्येकाची वासना आहे. ही वासना असल्यामुळं तर ब्युटी पार्लरला चांगले दिवस आहेत. भारतासारख्या गरीब देशामध्ये कोट्यवधी अब्जावधी रुपयाचा चुराडा फक्त कॉस्मेटिक्स वर केला जातो. विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. पहिली वासना आहे तिला सौंदर्याची वासना म्हणतात, दुसरी वासना आहे तिला बल वासना म्हणतात. माझा देह सुंदर असलाच पाहिजे, त्याच्यासोबत सशक्त असला पाहिजे, म्हणून जिमखाने आहेत, पुन्हा व्यायामशाळा, चांगली गोष्ट आहे. बलसंपन्न मनुष्य असला पाहिजे. माझं शरीराला सौष्ठव असलं पाहिजे. याच्या करता फुगलेलं पोट कमी करण्याकरता जिम मध्ये आपण जातो आणि जिम मध्ये जाऊन जिम मालकाचे पैशाने खिशे फुगवतो, कारण बलवासना आहे, केलंच पाहिजे नाही का, शरीर सुदृढ असलं पाहिजे, ही दुसरी वासना. आणि त्याच्यासोबत आहे तिसरी वासना, तिला पावित्र्याची वासना म्हणतात. पावित्र्य म्हणजे माझा देह पवित्र असला पाहिजे. देह पवित्र असला पाहिजे ही वासना प्रत्येकाला आहे. म्हणून तर रोज रोज स्नान करायचंय, रोज रोज आपल्या कपाळाला गंध लावायचा आहे, रोज देवाच्या चरणाचं तीर्थ प्राशन करायचं आहे, रोज संत महापुरुषांचं दर्शन घ्यायचे. कशा करता? त्यांच्या संपर्कात जाऊन माझा देह पवित्र झाला पाहिजे. विठ्ठला 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 विठ्ठला. आता या देहावरचं पहिलं प्रेम कमी व्हावं लागतं. देहावरचं प्रेम कमी झाल्याशिवाय भक्ती होतच नाही. देहावरचं प्रेम कमी कसं करायचं? त्या देहाच्या संबंधानं विपरीत भावना करायची. अगोदर देहाच्या ठिकाणी काय काय दोष आहेत ते दोष जाणून घेतले की देहावरचं प्रेम कमी होतं. ज्याच्या मधले दोष माणसाला कळतात त्याच्याविषयीचं प्रेम माणसाचं कमी होतं. पहा, ज्या माणसाला दारू, सिगारेट, गुटखा, बिडी याच्यातले दोष कळतात त्याचीच ती सुटते, बाकीच्यांची सुटत नाही. ज्याला दोष बुद्धी त्याच्या संबंधानं निर्माण होते तोच मनुष्य व्यसनाचा परित्याग जसा करू शकतो, तसं देहाच्या संबंधानं दोष आपल्याला कळाले पाहिजे. हा देह म्हणजे दोषांची खाण आहे. एक ना अनेक दोष या देहात आहेत. फक्त 3 प्रकारामध्ये त्याचं वर्गीकरण करतो. पहिलं, देहाचं अनित्यत्व कळालं पाहिजे. दुसरं, देहाचं अपावित्र्य कळालं पाहिजे. आणि तिसरं, नैसर्गिक मृत्यू येण्याच्या अगोदर काल्पनिक मृत्यूचं चिंतन करून देहाचं प्रेम कमी केलं पाहिजे. विठ्ठला विठ्ठला पहिलं देहाचं अनित्यत्व. अनित्यत्व म्हणजे क्षणात नष्ट होणारा हा देह आहे. नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ. हा देह किती नाशवान आहे महाराज. या देहाचं आयुष्य किती आहे? ज्ञानोबरांनी त्याचं परिमाण ज्ञानेश्वरीचे 13व्या अध्यायात सांगितले. माऊली सांगतात, माशीला पंख हलवायला जितका वेळ लागतो, माशीला एखाद्या सामान्य माशीला पंख स्वतःचे हलवायला जितका वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळामध्ये आपला देह पडतो, त्याच्याही पेक्षा कमी वेळा. हे काळा नळाच्या तोंडी घातली लोणियाची उंडी, माशी पाख पाखडी तव हे सरे. माशीला पंख हलवायला सुद्धा कदाचित जास्त वेळ लागत असेल,
त्यापेक्षा कमी वेळात माणसाला मरण येतं, पण माणसं कोणत्या भ्रमात जगतात, अमरपट्टा घेऊन आल्यासारखे, नाही का? आपण मरणारच नाहीत अशा भावनेनं माणसं जगतात. पहा, देहाचं अनित्यत्व ओळखलं पाहिजे. क्षणात नाहीसा होणार आहे. आता आहे, पुढच्या क्षणाला आपल्या हातात राहील का नाही सांगता येत नाही. तुकोबाराय सांगतात, क्या जीवन की पकरी आस, हातो लिया नाही तेरा घास. घास गेळे वा, नाही हाती ग्रास गिडी सरता, नाही हाती ग्रास गिडी सरता. देहाचं नश्वरत्व संतांनी जागोजागी आपल्याला जाणून दिलं. पहा, बर, देह जसा अनित्य आहे तसा अपवित्र आहे महाराज. त्याला वारंवार पावित्र्याचे संस्कार मनुष्याला करावे लागतात. आपल्या घरातली एखादी व्यक्ती गेली तर 10 दिवस आपला देह अपवित्र होतो. एखाद्याच्या प्रेताला नुसता स्पर्श केला तरी आपल्याला कोणतं चांगलं कर्म करता येत नाही. पहा, किती अपावित्र्य महाराज. या देहाचं अपावित्र्य जर आपण बघायला गेलो तर देहावरचं प्रेम कमी होण्याची शक्यता आहे. पहा, 9 ठिकाणी फाटलेलं घोंगड हे देवाने आपल्याला दिलंय महाराज. कान्होबा तुझी घोंगडी चांगली. देवाचा विग्रह फार सुंदर आहे, फार सुंदर, अत्यंत सुंदर. आणि आपला कसा आहे, रक्त रेत दुर्गंधी जंतू नरकमुताने भरली रे. 9 ठिकाणी फाटलेलं हे घोंगड आहे. बर, या शरीराला इतके छिद्र आहेत, एकाही छिद्रातून चांगला सुगंधयुक्त पदार्थ बाहेर येत नाही. काय काय वाईट देहाची स्थिती आहे. पहा, डोळ्यातून चिपडे येतात, कानातून मोळ येतो, नाकातून शेंबुडी येतो, तोंडातून लाळ येते आणि मलमूत्राचा विसर्ग. किती घाण आहे महाराज. आणि या सगळ्या घाणीचं आगर असलेला आपला देह आहे. आणि पुन्हा आपण इतक्या घाण असलेल्या शरीराला विश्वसुंदरीचा किताब देतो. विठला विठला ज्ञानोबराय सांगतात, एखाद्या स्त्रीचे डोळे तारुण्यामध्ये कमळाशी स्पर्धा करतात. काय मृगनयनी आहे, मग कमळासारखे डोळे. कमळ माऊली म्हणतात आहे, चांगली गोष्ट आहे, पण तारुण्यात कमळासारखे दिसणारे डोळे त्याच व्यक्तीच्या शरीराला ज्यावेळेस जरा अवस्था प्राप्त होते, वार्धक्य येतं, त्यावेळेस ते पिकलेलं पडवळ असतं की नाही, त्याच्यामध्ये आळ्या वगैरे होतात. पहा, तशी त्या डोळ्यांची अवस्था होती. पद्मदळे से इसाळे भांडताती हे डोळे, ते होती पडवळे पिकली तैसी. या देहाची अत्यंत जर्जर अवस्था होते. पहा, म्हणून देहाचं अपावित्र्य माणसाने ओळखलं पाहिजे. हा देह किती अपवित्र्य मान. नाही अपवित्र शरीरा ऐसे, शरीरासारखं या जगात दुसरं काहीही अपवित्र नाही. तुम्ही कितीही सुंदर पक्वान्नाचं सेवन करा, कितीही उच्च प्रतीचे दर्जेदार खाणं तुम्ही खा, पण तुम्ही खाल्लेल्या शरीराचं परिवर्तन मलमूत्रात करून देण्याचं काम देह करतो. विठला 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 विठला. नाना सुद्रव्ये गोमटी, शरीरी झाली या पैठी, होऊन ठाती किरीटी मळची जेवे. मल होतो त्याचं विष्ठेमध्ये रूपांतर होतं. इतका हा देह अपवित्र आहे. देहाचं अनित्यत्व ओळखा, देहाचं अपावित्र्य ओळखा, आणि आपल्या देहाला मरण येण्याच्या अगोदरच आपल्याला मरण येणार आहे ही भावना बळकट करा. कधी पुढचा क्षण शेवटचा असेल सांगता येत नाही. म्हणून वारंवार मृत्यूची आठवण करा असं संत सांगतात. पण आपलं दुर्दैव असं आहे, आपल्याला सगळ्या गोष्टी स्मरणात आहे, फक्त आपण मरण स्मरणात ठेवलेलं नाही. पहा, सगळं स्मरणात आहे. आता इथं बसलेल्या कोणत्याही गृहिणीला एखादा प्रश्न विचारा, घरात तुमच्या अमुक अमुक वस्तू कुठे ठेवलेली आहे, एका क्षणाचाही पॉज न घेता लगेच सांगतील, या डब्यात ते आहे, त्या डब्यात हे आहे, इथं इतके पैसे लपवून ठेवले, तिथं ते आहे. पुरुष मंडळींचे असं बरंच लपवायच्या काही गोष्टी असतात, फोल्डर मध्ये फोल्डर, पुन्हा फोल्डर मध्ये फोल्डर. हे सगळ्या गोष्टी स्मरणात आहेत. पण तुकोबाराय सांगतात, माणसाला मरणाची आठवण राहिली नाही. पहा, मरणाची का रे नाही आठवण, मरणाची का रे नाही आठवण, संचिताचे धन लाभ हेवा, लाभ हेवा, संचिताचे धन लाभ हेवा. मरणाची का रे नाही आठवण, मरणाची का संचिताचे धन लाभ, संचिताचे मरणाची का रे. तुकोबाराय सांगतात, का मरणाची आठवण तुम्ही करत नाही. परीक्षिती सारख्या एखाद्या भगवत भक्ताच्या जीवनात असा प्रसंग येतो, 7 दिवस राहिलेत असं कळतं. फक्त ऋषीपुत्राचा शाप झाल्यानंतर आपलं जीवन फक्त 7च दिवसाचं आहे हे कळाल्यानंतर परीक्षितीनं 7 दिवसात स्वतःचा उद्धार करून घेतला. देवानं आपल्यालाही तसा एक SMS पाठवायला पाहिजे. तुमचे 2 महिने राहिले,
तुमचे 2 वर्ष राहिले, तुमचे 2च तास राहिले, असा SMS देवानं पाठवायला पाहिजे. बाकी बँक जशी पाठवत तुमचा ओव्हरड्यू झालेला आहे, हा तुमच्या बँकेतली रक्कम संपत आलेली आहे, तुमची आता LIC ची कोणती काय म्हणतात ते प्रीमियम भरायचं, सगळेच SMS येतात. एवढा एकच SMS येत नाही, पहा आला पाहिजे बरं. तो SMS आल्यानंतर माणूस फार चांगला वागतो. पुन्हा ज्याचं मरण डोळ्यासमोर आलेलं आहे त्याचं शत्रुत्व संपतं, त्याला जगात कोणी वैरी राहत नाही. देवानं तसा SMS तसा तो पाठवतो, पण आपलं त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. पहा जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, कर्णमुळी सांगो आली गोष्टी, जरा कर्णमुळी सांगो आली गोष्टी, कर्णमुळी सांगो आली गोष्टी, मृत्याची भेटी जवळी आली,